इतके दिवस आराम केला की अजून किती दिवस आराम करायचा? उलट आता वेळ आली आहे नीट लक्ष द्यायची. अरे अक्षय, जर श्रेयसला ऑफिसला यायचं असेल तर येऊ देत ना. काय प्रॉब्लेम आहे? आता तो पूर्णपणे नॉर्मल झालाय. मग नाही नाही डॅड, त्याची काळजी वाटते त्यामुळे म्हणालो. आणि मी आहे ना. काय श्रेयस, विश्वास आहे ना माझ्यावर? प्रश्न ओव्हरऑल विश्वासाचाच आहे. आणि म्हणूनच हे 40 लाख रुपये गायब कसे झाले? याचा ऑफिसला जाऊन शोध घ्यायचा. म्हणजे हे 40 लाख आम्ही खाल्ले असं म्हणायचंय का तुम्हाला श्रेयस भाऊजी? मी चुकून आता बोलताना तुमचं नाव घेतलं का? नाही. मग तुम्ही का ओढावून घेताय स्वतःवर? ते उगाच तसं वाटेल. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं. तसं वाटायला नको उगाच ना. अक्षय, सांभाळ तिला जरा. श्रेयस मामा, मी गाडीत थांबतो, तुम्ही या बाहेरच. हो डॅड, पुढे होतो. येतो आजी. गुड डे. बाय. आता या घरात हेच बघायचं राहिलं होतं. श्रावणी, श्रावणी, अरविंद, थोडे दिवस सगळं खूप सांभाळून घ्यायला लागणार आहे रे बाबा. होय, शकुताईची मनस्थिती बरोबर नाहीये. तिच्याशी बोलावं लागेल. बाबा, नका काळजी करू. खूप वाईट वागल्या त्या माझ्याशी. पण आजी म्हणाला तसं, माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि पश्चाताप झाला की देवच माफ करतो. मग मी अडी ठेवणं योग्य नाही. आत्या, मला कल्पना आहे खाली जे काही घडलं त्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला, खूप हर्ट झालात तुम्ही. पण दोन घास हे मला सहन करावंच लागणार आहे. तुम्ही मला इथे राहू देताय हेच उपकार आहेत माझ्यावर. हो, असं का बोलता आत्या तुम्ही? दयानंद काका जे काही वागले त्यामुळे खूप मोठा धक्का बसलाय तुम्हाला, त्रास झालाय, आम्हाला कळतंय ना. पण या अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असं एकटं सोडू का? 2 घास खाऊन घ्या चल. नाही, नकोय, इच्छा नाहीये माझी. आत्या, बरं ठीक आहे, नका खाऊ, पण इकडे बघाल का प्लीज? असं खाण्यावर राग काढून काय होणार आहे बरं?
उगाच तब्येत बिघडेल, दवाखान्यात न्यावं लागेल म्हणून मी सांगते 2 घास खाऊन घ्या. आत्या श्रेयस असं वागला असता तर चाललं असतं का तुम्हाला? तो म्हणाला असता मला भूक नाही, मला खायचं नाहीये, तर एक आई म्हणून सहन झालं असतं का? मुळीच नाही. चांगले कान धरले असते त्याचे आणि नाक दाबून घास भरवला असता त्याला. मग मी पण असंच करते असं समजा. आणि तुम्हाला होणारा त्रास, पश्चाताप सगळं दिसतंय, आम्हाला कळतंय. त्यामुळे ना तुम्ही आता प्लीज असं रडत बसून उपाशी राहून स्वतःची तब्येत नका खराब करून घेऊ आत्या. प्लीज प्लीज 2 घास खाऊन घ्या प्लीज. आराध्या, कुठून आला का तुझ्याकडे एवढा शहाणपणा? किती समंजस आहेस तू. अगं किती त्रास दिलाय मी तुला, तरी तू माझा एवढा विचार करतेस. आत्या, चुका कोणाकडून होत नाही, प्रत्येकाकडून चुका होतात. पण आपल्या माणसांच्या चुका आपणच समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? सांगा मला. तुझे कसे आभार मानावेत ना तेच कळत नाही मला. खूप धीर आलाय ग मला तुझ्या हे बोलण्याने. फक्त एक गोष्ट, जोपर्यंत माझा मुलगा मला माफ करणार नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. बर मला सांग, श्रेयस घरी किती वाजता येईल? 6ला येईल का? हो. काही काम होतं का? नाही नाही, सहजच विचारलं. आत्या, मला वाटतंय श्रेयसला आपण थोडा वेळ दिला पाहिजे. पण एक विनंती करू का? तुम्ही त्याच्या रागाची शिक्षा ना स्वतःला नका देऊ प्लीज प्लीज. नाही आराध्या, पापांची शिक्षा आपल्याला इथंच भोगावी लागते. आणि तुला ठाऊक आहे यशोधरात आणि माझ्यात काय काय घडलं, कसं घडलं आणि का घडलं.